माझं नाव गायत्री जारी आहे आणि मला नीट 2022 मध्ये 608 हा स्कोअर आलेला आहे। मी खामगाव येथे राहणारी आहे। मी माझी प्रिपरेशन ललित ट्युटोरियल्स इथे काळपांडे सरांकडून केलेली आहे। मला हे बाहेरून काही सिनियर्सकडून माहिती पडलं होतं की सरांचे क्लासेस खूप चांगले आहेत। काळपांडे सरची टीचिंग लर्निंग प्रोसेस ही म्हणजे पूर्ण बेसिक्सपासून होती। सरांनी आम्हाला म्हणजे बेसिक्सवर खूप प्रॅक्टिस करून घेतली, ज्याच्यामुळे आम्हाला जेव्हा हार्ड कॉन्सेप्ट्स आले तेव्हा पण खूप हेल्प झाली। आणि सर शिकवताना हे खूप सारे टिप्स आणि ट्रिक्स पण सांगायचे, ज्याच्यामुळे एक्झाममध्ये MCQ लवकर कसे सॉल्व करायचे ते कळायचं आणि टाईम सेव्ह व्हायचा। बायोलॉजीसाठी आम्हाला नंसर होते झुलॉजीसाठी, आणि मला ते सर खूप आवडतात। सरचे जे क्वेश्चन पेपर्स होते त्याच्यामुळे खूप हेल्प झाली, कारण की नीट पेपरमध्ये जसे क्वेश्चन्स आले तसेच सरांनी टेस्ट सिरीजमध्येही टाकले होते। त्याच्यामुळे नीट एक्झाम देताना मला त्या क्वेश्चन्स पाहून भीती नाही वाटली आणि मला त्याच्यामध्ये जास्त टाईम नाही लागला। केमिस्ट्रीसाठी सर खूप चांगल्याने शिकवायचे। ते खूप सारे प्रॉब्लेम्स द्यायचे प्रॅक्टिससाठी, होमवर्क साठी, आणि सरांना जे पण डाऊट विचारो ते सर हर वेळेस सांगायचे आणि कोणता छोटा डाऊट असला तरी ते क्लिअर करून द्यायचे। टेस्ट सिरीजमध्ये जी लेवल होती मला ती म्हणजे नीटच्या पेपरच्या इतकीच वाटली। म्हणजे कम्पॅरेटिव्हली जर बघितलं गेलं तर नीटच्या पेपरमध्ये फिजिक्स ॲक्च्युली इझी आलं होतं, आणि काळपांडे सर जे आहे ते क्वेश्चन्स याच्यापेक्षा हार्ड लेवलचे टाकायचे, ज्याच्यामुळे मला वाटलं की माझा फिजिक्सचा स्कोअर त्याच्यामुळे चांगला आला। आणि केमिस्ट्रीसाठी पण सेम, इनऑर्गॅनिक आणि फिजिकलचे खूप सारे क्वेश्चन्स आम्हाला असे वाटायचे की सरांनी या टाईपचे क्वेश्चन्स घेतलेले आहे, म्हणून त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही झाला। आणि बायोचे पण यावेळेसच्या नीटच्या पेपरमध्ये खूप सारे स्टेटमेंट्सचे क्वेश्चन आले होते, ज्याच्यामुळे खूप काही स्टुडंट्सला थोडासा प्रॉब्लेम झाला असेल। पण टेस्ट सिरीजमध्ये जे क्वेश्चन्स टाकलेले होते ते खूप सारे त्याच टाईपचे ओरिएंटेड होते। त्यात खूप सारे स्टेटमेंट्स असायचे, असर्शन रिझन असायचे, ज्याच्यामुळे जी नीटची पेपरची लेवल आणि आमच्या टेस्ट सिरीजची लेवल त्याच्यामध्ये जास्त फरक नाही वाटला। आणि काळपांडे सरांनी जी एक्झामच्या पूर्वी एक डेमो टेस्ट घेतलेली होती बाहेरच्या सेंटरवर, त्याच्यावरून पूर्ण एक्सपिरियन्स आला की एक्झामच्या दिवशी कशी मेंटॅलिटी ठेवायला पाहिजे, काय प्रॉब्लेम्स जसे होऊ शकतात, कसं टाईम मॅनेजमेंट करायचं, कसं बाकींच्या वस्तूंचा लक्ष ठेवायचं, कसं आपल्या सराउंडिंग्सला आपल्याला अफेक्ट नाही होऊ द्यायचं, त्याच्यावरून आम्हाला म्हणजे खूप कळलं त्या डेमो टेस्टवरून। इन्स्टिट्यूटमध्ये खूप जास्त डिसिप्लिन्ड होतं, कारण की आम्हाला आय कार्ड्स होते, ज्याच्यामुळे आमची अटेंडन्स लागायची, आमच्या पॅरेंट्सलाही कळायचं, आणि आम्ही समजा कधी जर कोणी लेट झालं त्यांना मग एंट्री नाही द्यायचे, ज्याच्यामुळे खूप असं डिसिप्लिन्ड एन्व्हायरमेंट वाटलं। टीचिंग स्टाफ आहे ते पण आमच्यावर लक्ष ठेवून व्हायचे की कोणी बोलत आहे का वगैरे असं काही। माझ्या एज्युकेशनमध्ये खरं सांगितलं तर माझ्या आईबाबाचा खूप मोठा रोल आहे, की माझी आई मला हर एक वस्तू म्हणजे माझा कम्फर्ट स्टडीजसाठी जो पण आहे त्याच्यावर खूप लक्ष देऊन आहे। म्हणजे पहिल्यापासून, जेव्हापासून मी छोटी होती तेव्हापासून माझ्या आईचा माझ्या एज्युकेशनवर खूप स्ट्रेस राहिलेला आहे। आणि माझ्या आईने जेव्हा माझा नीटचा पेपर होता तेव्हा सुट्ट्या घेतल्या होत्या। आई म्हणजे माझी फुल टाईम जॉब करते, त्याच्यावरून आईने सुट्ट्या घेतल्या होत्या। माझं जेवण की मला हर वेळेस सर्व चांगलं भेटायला पाहिजे, त्याच्याविषयी माझ्या आईचा खूप मोठा रोल होता। माझं नाव रेखा रोडगे आहे। मी गव्हर्मेंट ITI गर्ल्सला नोकरी करते आणि गायत्री माझी मुलगी आहे। मी खामगावला असताना न्यूजपेपरमध्ये ॲडव्हर्टाईज बघायची, त्यामध्ये मला जास्तीत जास्त काळपांडे सरांचंच मला जास्त वाटायचं की त्यांचा स्कोअर चांगला आहे स्टुडंट्सचा। गायत्री लहान असताना मला एकच माझं ध्येय होतं की ती तिच्या पायावर उभी राहिली पाहिजे, बस एकच। कारण स्त्री ही जर इकॉनॉमिकली इंडिपेंडेंट असली तर तिचे सर्वतः प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, हा माझा स्वतःचा अनुभव होता। आणि त्याच्यामुळे मी तिला लहानपणापासून खूप कठोर परिश्रम तिच्याकडून करून घेतले। कोरोना 10वी तिचा शेवटचा पेपर झाला आणि कोरोना आला, आणि नंतर मग आम्ही इथे शिफ्ट झालो। मी तसं खामगावला राहत होते, पण मग बसेस वगैरे बंद झाल्यामुळे मग तिला पण इथे घेऊन आले, आणि ऑनलाईन क्लासेस सुरू होते। मी बघायचे तिला रोज, कारण की मी पण घरी होती कोरोना कालावधीमध्ये। सरांची शिस्त बघून मला बिलकुल विश्वास वाटला, कधी असं नाही वाटलं की आता कसं,
कारण मी बघायची रोज त्यांची शिस्त, त्या वेळेवर त्या क्लास झालाच पाहिजे आणि तेवढं त्यांचं मी ऑब्झर्व करायची ऑनलाईन, मी सुद्धा त्यांचे लेक्चर्स बघायची. त्याच्यामुळे मी थोडे दिवस मला वाटलं, पण नंतर मला कधीच वाटलं नाही अविश्वास की आता कसं होईल. कारण की मला गायत्रीवर आणि सरांची जी शिस्त होती, मी स्वतःसुद्धा खूप पंक्च्युअल, मला आवडतं असं की वेळेवर सगळं असणे आणि शिस्तीत असणे. त्या माझ्या आईवडिलांनी पण तशीच शिस्त लावली आणि त्या शिस्तीमुळेच मी घडलेली आहे. गायत्रीला आमच्या 608 मार्क्स मिळाले होते नीटला. 2022ची ती फ्रेशर आहे आणि ती GMC नागपूर जे तिचं आवडतं कॉलेज आहे तेच तिला मिळालेलं आहे. जे गायत्रीचे काही सिनियर्स होते जे आमच्या परिचयात होते किंवा माझ्या खामगावलाही बरेचसे स्टुडंट होते जे की ललित स्टुडिओमधून पासआउट होऊन चांगल्या ठिकाणी शिकत आहे. आणि माझी मिसेस ही ITIला सर्व्हिसला असल्यामुळे हिच्याही परिचयातले बरेचसे पालक लोक आहे जे त्या सेवेत आहेत ITIमध्ये, त्यांचेही मुलं ललितला आहेत आणि ते उत्तमरित्या स्कोअर घेऊन चांगल्या याच्याने आज चांगल्या डिग्री भेटून आज सर्व्हिसला पण आहेत काही.